या अक्षरापासून बनणारा अर्थपूर्ण शब्द बनवायचा आहे तो शब्द अर्थपूर्ण बनवायचा आहे. ठीक आहे. कोणता शब्द समूह दर्शवतो तर आपल्याला मन क्रदी पासून कोणता शब्द बनवता येतो? दी न क्र. दिनक्रम म्हणजे काय होतं? दररोज ठरलेला कार्यक्रम. ठीक आहे. दिनक्रम म्हणजे दररोज ठरलेला कार्यक्रम. त्यानंतरचा शब्द बघा, अवकाश स्थानांक या शब्दातील अनुक्रमी कोणत्या क्रमांकाच्या अक्षरापासून कावळा या अर्थाचा शब्द तयार होईल? याच्यातला बघा 1 2 3 4 5 6 आणि 7 शब्द आहे. ठीक आहे. याच्यातला का क शब्दापासून कावळा अर्थ होईल. का क. तर का कितीला आहे? 3 ला आहे. क कितीला आहे? 7 ला आहे. 3 व 7 याच्यापासून काक शब्दाचा काक म्हणजे कावळा. काक म्हणजे कावळा. ठीक आहे. 3 व 7. त्यानंतर बघा, वृंद कुंज काठीला ताटवा बन या शब्दामध्ये पुढीलपैकी कोणत्या शब्दासाठी समूहदर्शक शब्द आलेला नाही? नाही म्हणून शब्द आहे. ठीक आहे. आता फुलांचे बांबूचा काय असतो रे? काय असतो? बन. बांबूचा फुलांचा ताटवा. फुलांचा ताटवा. ताऱ्यांचा पुंज. ताऱ्यांचा. तिच्यात गुरांचा कळप असायला पाहिजे. पण कळप शब्द कुठे दिसायला का तुम्हाला? नाही. म्हणजे गुरांसाठी शब्द दिलेला नाही त्याच्यामध्ये. लक्षात येतंय? त्यानंतर बघा, होती वेळ नव्हती पण काळ आला या शब्दापासून अर्थपूर्ण मन तयार करा. म्हणण्याची वाक्य असताना कोणते अक्षर येते? तर काय होतं? काळ आला होता पण आला होता पण वेळ आली नव्हती. अशा पद्धतीचा शब्द आहे. ठीक आहे. काळ आला होता पण वेळ आली. आता याच्यामध्ये त्यांनी काय सांगितलं आहे? 8व्या स्थानावर अक्षर विचारलं. 8व्या स्थानावर होता 1 2 3 4 5 6 7 आणि 8. 8व्या स्थानावर न. याला लक्षात. त्यानंतरचा प्रश्न बघा, अनघड या शब्दातील घ या अक्षराने किती अर्थपूर्ण शब्दांची सुरुवात होते? अर्थपूर्ण घ पासून घन शब्द एक तयार व्हायला लागला. दुसरा घड शब्द तयार झाला. किती अक्षर यायला लागले? 2. लक्षात येतंय? गीता रामायण हे भावगीत काव्य कोणी लिहिले? व्यंकटेश मांडगुळकर, गदी मांडगुळकर, विवा शिरवाडकर, अनंत कानेकर. गदी भाऊन गीत रामायण लिहिलं. भावगीत काव्य. ठीक आहे. गदी मांडगुळकर. त्यानंतर ऋतूंच्या सुरुवाताला शरद ऋतूपासून सुरुवात होत असे मानल्यास 5व्या ऋतूंची सुरुवातीचे अक्षर कोणते? आता सुरुवातीला आपण जर असं मानलं की शरद झाल्यावर कोणतं? हेमंत असतो. हेमंत झाल्यावर शिशिर समजा. शिशिर. त्यानंतर काय येते? वसंत येत असतो. वसंतीतलं. त्यानंतर ग्रीष्म. त्यानंतर कोण येते? वर्षा. 1 2 3 4 आणि 5 आणि 6. 5 नंबरला कोण यायला लागलं? ग्रीष्म. ग्रीष्मचा काय यायला लागला? ग्री. याला क्रमाने ऋतू आहे. ठीक आहे. आता बघा, वा किती छान रांगोळी. सीमा म्हणाली वाटतं. इथं असं 2 पाहिजे होते. ठीक आहे. इथं लक्षात ठेवायचं. वाटतं तर हे इथं पण अशा पद्धतीने. ठीक आहे. आता यात विचारले विराम चिन्ह किती? वा किती छान रांगोळी सीमा म्हणाली. वाटतं आपण खरं समुद्रकिनारी बसलो आहोत. अशा पद्धतीचे चिन्ह हा आणि हा मिळून हे 1 आहे. हे एकदा झालं. पुन्हा हा भाग आणि हा भाग इथं मिळून हे झालं एकदा. म्हणजे हे झाले 2 भाग. त्यानंतर बघा, हे 2 चिन्ह अशा स्वरूपाचे 1 + 1 किती झाले? 2. त्यानंतर कॉमा बघा. इथे एक कॉमा झाला, इथे एक कॉमा झाला. कॉमा किती वेळेस?
2 1 + 1 म्हणजे 2 आणि त्यानंतरचा पूर्णविराम इथे एक आहे. तर हा पूर्णविराम जो आहे तो किती वेळा असं किती झाले एकूण 2 2 4 2 6 2 6 ने 7 एकूण किती झाले 7 लक्ष द्यायला चिन्ह लक्ष द्यायला का सर्वांच्या काय कशा पद्धतीने नाही का आपण हे करत आहोत त्यानंतर बघा पुरोगामी विचारसरणी असलेला भारत आधुनिकता प्रगती आणि विकासावर भर देतो या वाक्यातील शब्द शुद्ध स्वरूपात आला आहे तो कोणता शब्द शुद्ध स्वरूपात आलेला आहे याच्यात बघायचा बरोबर आहे पुरोगामी विचारसरणी असलेला भारत आधुनिकता प्रगती आणि विकास यावर भर त्याच्यानंतर आपल्याला काय करायचं विकासावर म्हणजे कोणत्या शुद्ध स्वरूपात आला आहे शब्द काय शुद्ध स्वरूपात आलेला पुरोगामी आधुनिकता शब्द असं पाहिजे आधुनिकता ठीक आहे त्यानंतर हे पुरोगामी त्यानंतर प्रगती विचारसरणी कुठे गेला विचारसरणी हा बरोबर आहे ठीक आहे प्रगती हाही बरोबर आहे पुरोगामी म्हणजे पुरोगामी आधुनिकता म्हणजे मी कसा पाहिजे असा प्रगती म्हणजे प्रगतीला शेवटी ती असा ही शब्द नाही का आहे शुद्ध शब्द आहे विचारसरणी लक्षात द्यायला लागलं पुरोगामी शब्द येत असताना तुम्हाला हानी वापरायचा आधुनिकतेत हानी आणि प्रगतीमध्ये हाती वापरायचा लक्षात येतं म्हणजे आपल्याला शुद्ध स्वरूपाचा शब्द कोणता आलेला हे आहे हे सगळे चुकीचे आहे लक्षात येते ठीक आहे त्यानंतर बघा आकार विल्ले दिलेल्या शब्दांचा आकार विल्ले क्रम पुढील प्रमाणे कोणत्या पर्यायात येतो आता आकार विल्ले क्रम म्हणजे नेमकं काय येतं थोडंसं बारकाईने लक्ष द्या काय करायला लागलो जसं आपण सुरुवातीला काय करायचे बघा आकार विल्ले क्रम म्हणजे कोणता क्रम तर आपण अ आई लिहायचे अ आ ई उ आणि पहिल्यांदा रू याचा नंतर लू याचा नंतर काय याचं ए नंतर ॲ नंतर ए नंतर ओ नंतर ऑ नंतर औ हे आपले असे चिन्ह होते बरोबर याच्यापासून जर आपण असं लिहिलं तर हे क हा का क आ का हे पहिली की हे नंतर दुसरी की ठीक आहे या ई पासून की बनते याचा पहिला कू याचा दुसरा कू याचा क्रू झाला याचा काय झाला क्लू त्याच्यानंतर क्रू त्याच्यानंतर याचं के पहिल्यांदा क्या आलं कै झालं को झालं क्वा झालं काय झालं काऊ झालं हे अशा पद्धतीचं रचना आहे ठीक आहे आता प्रॉब्लेम असा आहे की जरा असं लक्ष घ्या की तुम्हाला हे जे आलेले आहे कादंबरी पहिल्यांदा याच्यात क वरचा शब्द कोणता आला कर्म काय आला कर्म पहिल्यांदा कावाला एखादा शब्द आहे काय कादंबरी 2 नंबरला कादंबरी 2 नंबरला कादंबरी कर्माचं काय आहे ई आहे कादंबरीचं काय आहे अ आहे ठीक आहे त्याच्यानंतर आता का झाल्याच्यानंतर की येते का पहिली वाली की आहे का कोणत्याच्या नाही कू आहे का पहिली दुसरी की आहे का कू आहे का हे कू पहिला कू आला याच्यात हे कुचाळ क्या बरोबर आहे कुचाळ क्या किती नंबरचा शब्द आहे ब त्याच्यानंतर कोणता आला त्याच्यानंतर बा क्रू अगोदर आला क्रू अगोदर आला आणि कै नंतर गेला म्हणजे क्रू अगोदर येणार बरोबर आहे कृपा सिंधू आणि नंतर काय यायला लागलं कैवल्य
ये. तर कृपा सिंधूचं हे काय दिलेलं आहे ड आणि कैवल्याचं काय ई अ ब ड क ई अ ब ड क. लक्षात यायला लागलं जे अ आहे आपण स्वर लिहितो की नाही त्याच्यानुसार आपली ककापिकी असते. अ मध्ये क मध्ये अ असतो, का मध्ये आ असते, की मध्ये ई असते, की मध्ये ई असते, कु मध्ये उ, कु मध्ये उ असते. कळालं कसं असतं ते. मग याचा जो क्रम असतो तो क्रम आपण लावायचा आणि त्याला जे दिलेले आहेत हे ड अ ते क्रमाला पाहिजे. मग काय आलं उत्तर आपलं ड अ ब ड. लक्षात आलं सर्वांच्या. त्याच्यानंतरचा प्रश्न घ्या आता. काय आहे जात हे शिळा आहे. याच्यापासून बनतं अजात शब्द. कोणता शब्द पण आहे अ जा क श आणि तृ. अजात शत्रू म्हणजे ज्याला शत्रूच अद्याप जन्मलेला नाही असं त्याला म्हणतात अजात शत्रू. काय म्हणायचं ज्याचा शत्रूच जन्माला नाही असा तो त्याला म्हणायचं अजात शत्रू. काय म्हणायचं अजात शत्रू. लक्षात येतंय. त्यानंतरचा बघा प्रश्न. हॉस्पिटल या इंग्रजी शब्दासाठी अनुरूप मराठी शब्द कोणता आहे कोण सांगत. रुग्णालय. ठीक आहे. काही प्रश्न खूप सोपे असतात. जर वाघाला सिंह म्हणले, सिंहाला हत्ती म्हणले, हत्तीला उंट म्हणले, उंटाला घोडा म्हणले, घोड्याला गाढव म्हणले तर वाळवंटातील जहाज कोण. आता प्रश्न काय आहे की वाळवंटात असतो कोणतं उंट असतो. बरोबर आहे. वाळवंटात कोण असतो उंट. जहाज वाळवंटातलं म्हणजे उंट. पण उंटाला म्हणतात काय तर पाठीमागे यायचं उंटाला घोडा म्हणाले. काय म्हणाले उंटाला. मग त्याचं उत्तर उंट न लिहिता काय लिहायचं काय म्हणलं त्याला ते लिहायचं. काय लिहायचं घोडा. काय लिहायचं त्याचं उत्तर घोडा लिहायचं. ठीक आहे. त्याचं उत्तर आहे अमितने प्राणी संग्रहालयामध्ये वाघ, सिंह, लांडगा, लांडोर, कोल्हा, हत्ती, माकड असे प्राणी बघितले. या प्राण्यांमध्ये पुढीलपैकी कोणता भिन्नलिंगी. भिन्नलिंगी म्हणजे त्याचा लिंग वेगळा. भिन्न लिंगी असा शब्द आहे तो. भिन्नलिंगी प्राण्यांचा उल्लेख आहे. बघा वाघ पुरुष येतो पुलिंगी, सिंह पुलिंगी, लांडगा पुलिंगी, लांडोर स्त्रीलिंगी, कोल्हा पुलिंगी, हत्ती पुलिंगी, माकड पुलिंगी. याचा अर्थ स्त्रीलिंगी कोण आहे नवऱ्याची बायको लांडोर. ठीक आहे. उत्तर काय आहे लांडोर. कळते तुम्हाला स्त्रीलिंगी काय आहे ते. स्त्री स्त्री फिमेल फिमेल म्हणतो आपण त्याला. त्याच्यानंतर घ्या माझ घरात राकेश ओक्सा बोक्सी रडत होता. ओक्सा बोक्सी रडत होता म्हणून मी त्यांचे सांत्वन केले. या वाक्यात पर्याय दिलेल्या शब्दसमूहापैकी कोणत्या शब्दसमूहासाठी एक शब्द आलेला आहे. आता ओक्सा बोक्सी रडणे म्हणजे दुःख प्रसंगी दिलेला दिलेला घराच्या आतील खोली मोठ्याने हेल काढून रडणे. भावनाचा आवेश. काय होते याचा अर्थ भावनांचा आदेश. ओक्सा बोक्सी रडणे म्हणजे आपल्या आतमधल्या ज्या भावना ते रडून व्यक्त करणे वेगामध्ये त्याला म्हणतात भावनेचा आवेश. भावनेचा आवेश. ठीक आहे. पुढीलपैकी कोणत्या शब्दात म हे वर्णाक्षर अनुनासिकेसारखे आले नाही. त्याच्यात म अनुनासिकेसारखे नाही म्हणते. अनुनासिकेसारखे नाही. याच्यात आलं म सुंभ, संप, अंबर हे नाही. ठीक आहे. पण उत्तर कोणाला म्हण सुंभ, संप, अंबर. त्यानंतर वनात एकाकडे गुजराव, वेटराव व कलरव तर दुसरीकडे भूतकाळ आणि गर्जना ऐकू येत होते. या वाक्यात वनात राहणाऱ्या कोणत्या सजीवाचा बोध होत नाही. आता बघा जर मधमाशी जर बघत असाल तर मधमाशी गुजराव काय घुबडाचा भूतकाळ असतो. घुबडाचा काय असतो हंसाचं काय राहते रे. हे काहीतरी शब्द चुकलाय तर ग्रॅमॅटिकल चूक आहे.
ठीक आहे. काय दिलेलं आहे त्याच्यात शब्द? एकारव. पण हंसाचं गुणगुण शब्द पाहिजे, सॉरी डासाचं गुणगुण पाहिजे. पण डासाचं गुणगुण आहे काय याच्यात कुठं? म्हणून याचं उत्तर काय येते? डास आहे याचं उत्तर, कारण त्याच्यातला आवाज कुठंच नाही याच्यात. ठीक आहे. त्याच्यानंतर बघा धड चिन्ह एक भाराभर ना या शब्दातून अर्थपूर्ण मन तयार करा. एक न धड भाराभर चिन्ह. एक न धड भाराभर चिन्ह म्हणजे काय? सगळेच काम अपूर्ण. एक न धड भाराभर चिन्ह. एक ना धड भाराभर चिंध्या हे म्हण आहे. म्हणजे कोणतंच बाबा नाही का धड नाही, सगळ्या चिंध्या म्हणजे सगळंच अपूर्ण, कोणतंच काम पूर्ण केलं नाही, नुसते चिंध्या. पूर्णत्व काहीच नाही, सगळं अपूर्ण आहे. लक्षात यायला लागलं. त्यानंतर बघा शेवटच्या आकाशाला स्पर्श करणारे उंच पहाड, विशालकाय खंड, हिरव्यागार घाटी आणि वेगाने वाहणाऱ्या स्वच्छ पाण्याच्या नद्या ईशान्येला साथ घालत होत्या. या वाक्यात गुणविशेषणे गुण दाखवणार. एक उंच पहाड, विशालकाय खंड, दुसरं हिरव्यागार घाटी, त्यानंतर स्वच्छ पाण्याच्या नद्या. ठीक आहे. किती आहेत आणखी? आकाशाला स्पर्श करणारे उंच पहाड, विशालकाय खडक, हिरव्यागार घाटी, वेगाने वाहणारे स्वच्छ पाण्याच्या नद्या, ईशान्येला साथ घालतात. किती आहेत? बरोबर आहे. 4 आहेत का? किती आहेत? अजून राहिला काय एखादा शब्द त्याच्यात आपण स्पर्श करताय? 4 दिलेले आहेत, त्याच्यात नाही टाईप करताना काही राहिला असतो. ठीक आहे. त्यानंतर त्याचं उत्तर 4. ओके. मी तुला नेहमी सांगतो की दररोज व्यायाम कर, तुझ्या शरीराची ताकद आपोआप वाढेल. या वाक्यात क्रियाविशेषण आहे. मी तुला नेहमी सांगतो, नेहमी, दररोज कर, नेहमी सांगतो कसं? नेहमी. करायचं कसं? तर दररोज करायचं. क्रियाविशेषण. ठीक आहे. तुझ्या शरीरातली ताकद आपोआप वाढेल. वाढेल कसं? तर आपोआप. आपोआप. या वाक्यात किती क्रियाविशेषण आहे? नेहमी, दररोज, आपोआप. किती आहे? किती आहे? 3. लक्षात येते सगळ्यांचे. त्यानंतर कृष्णा काठ, तऱ्हेचे पाणी, बलुत, स्मृतिचित्रे, जगाच्या पाठीवर उपरा. आता कृष्णा काठ यशवंतराव चव्हाणचं. त्याच्यातलं स्मृतिचित्रे जे आहे ती आहे लक्ष्मीबाई टिळकचा. कोणाचा आहे? लक्ष्मीबाई टिळक. पुढील कोणत्या साहित्यकाराच्या आत्मचरित्राचा उल्लेख करतो? स्मृतिचित्रे याच्या आहे. लक्षात येतं. उपरा मला वाटतं मानेचा आहे, लक्ष्मण माने. लक्ष्मण माने येतं. आणि अजून कृष्णा काळ जे येतं यशवंतराव चव्हाण बहुतेक. त्यानंतर मला वाटतं तऱ्हेचं पाणी प्राचार्य अत्रेचा, प्राचार्य अत्रे. ठीक आहे. बलुत दया पवारचं येतो, दया पवारचं. लक्षात येते. अशा पद्धतीचे पुस्तकं माहिती पाहिजे तुम्हाला. जगाच्या पाठीवर बघा, जगाच्या पाठीवर गोष्ट सांगण्याचे कौशल्य मी घरी आईकडून शिकलो. या वाक्यात कौशल्य या शब्दाचा समानार्थी शब्द कोणता आहे माहिती आहे का? हातोडी. काय आहे? हातोडी. हातोडी. ठीक आहे. त्यानंतर बघा माझं खेड अतिशय निसर्गरम्य आणि संस्कृत होतं. घनदाट जंगल, दुथडी भरून वाहणारी नदी, निळे डोंगर, हिरवी राने. यावर त्याच्यात अनुक्रमे नाम आणि विशेषणे किती आहे? नाम विशेषणे किती? खेड नाम, जंगल नाम, नदी नाम, डोंगर हे झाले 5 नाम. आता विशेषण पाहूया. निसर्गरम्य, सुसंस्कृत, घनदाट, निळे आणि हिरवी. 5 म्हणजे 5. लक्ष द्यायला किती आहेत? 5 आहेत नामे आणि 5 काय आहेत? विशेषण. ठीक आहे.
अथांग पसरलेल्या वाळवंटात एक सांडणारी निर्विकार मुद्रा ठेवून प्रवास करीत होता. या वाक्यात पुढीलपैकी कोणत्या शब्दसमूहासाठी एक शब्द आलेला आहे? अथांग, थांग नसलेला. ठीक आहे. आणि शेवटचा प्रश्न आहे, फडफड करून भिजले आपले पंख पाखरे, सावरी ती सुंदर हरिणी हिरव्या कोरली, निज बाळासह बागडती. वरील वाक्य पंक्तीमध्ये एकूण किती ओष्ठवर्णे आहेत? तर ओष्ठवर्णे किती आहेत जर हे पाहायचं असेल तुम्हाला, तर ओष्ठवर्णी अगोदर कोणते ते पहा. बरोबर आहे. एक उ आणि उ आणि प फ प भ आणि म हे ओष्ठवर्ण. हे व्यंजन 5 आणि हे एक स्वर 2. म्हणजे एकूण 1 2 3 4 5 6 7 एवढे याच्यात कोण कोण आले पाहिजे? किती आहे? आता बघा याच्यात कोण कोण आलं. इथं फ आला का? हो, ठीक आहे. त्यानंतर याच्यात रू मध्ये आला, रू. अजून कोण आलं? पू मध्ये आला, प प प. अजून पंख, पा. अजून कोण आलं रे? सुरण, भी, भ आला. अजून कोण आलं त्याच्यात? वी. सु म्हणजे कोणा? सु म्हणजे सु आला. ही त्याच्यानंतर ह नाही, पू. त्याच्यानंतर नी म्हणजे नी नाही रे, ई आला का नाही? बा. त्याच्यानंतर बागड. अजून एवढे 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11. किती आले ओष्ठवर्ण? 11.